नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं अभिजितच्या चुकीमुळे त्याला आपला जीवसुद्धा गमवावा लागतो. पण आता त्याचा मृत्यू झाल्यानंतर आकाश आणि भूमी या दोघांना त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं जाते. भूमीची आणि आकाशची काही चुकी नसताना देखील इथे भूमीची आई निलंबरी, त्याचबरोबर इथे पौर्णिमा या दोघींनी भूमीचं वाटोळं होईल असा तिला श्रापसुद्धा दिलेला असतो. पण त्याचबरोबर सगळेजण तिच्या विरोधामध्ये असताना रागिनी अभिजितची आई असून देखील ती आता या संधीचा सुद्धा फायदा उचलायचं ठरवते. आणि या संधीचा फायदा उचलत इथे आकाशने जेव्हा स्वतः पोलिसांना फोन करून त्याने स्वतः घरी बोलावून घेतलेलं असतं आणि तो स्वतः सरेंडर होतो. ज्या वेळेला अभिजित हा वरून खाली पडतो आणि त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेला नक्की काय काय घडलं होतं हे सगळं आता आकाशने पोलिसांना सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे चौकशीसाठी पोलीस आकाशला घेऊन गेलेले असतात. पण त्यावेळेला रागिनीने एक प्लॅन केलेला असतो. आता आकाशची बाजू घेत त्याला जेलमधून बाहेर काढत, कस्टडीमधून बाहेर काढत तिला आकाशच्या मनामध्ये जागा निर्माण करायची असते. आणि त्याचबरोबर तिला घरामध्ये पुन्हा एकदा प्रवेश करून भूमी आणि आकाशला स्वतःच्या पायाखाली ठेवायचं असतं. त्या दोघांना मुठीमध्ये ठेवायचं असतं. आकाशवरती उपकार करते असं दाखवून तिला आता आकाश आणि भूमीकडून अभिजितच्या मृत्यूचा बदला घ्यायचा असतो. पण हे कारस्थान आकाशच्या लक्षात येत नाही. पण इथे भूमीला बरोबर माहिती असतं की यामागे रागिनीचा नक्कीच काहीतरी डाव आहे. आणि त्यासाठी भूमी आणि राजाराम काका दोघेजण आता रागिनी आणि त्याचबरोबर अभिजित या दोघांनी आकाश भूमीला मारण्यासाठी कसा डाव रचलेला असतो, कसे प्रयत्न केलेले असतात, हे आता पुराव्यानिशीत इथे संपूर्ण महाजन आणि पटवर्धन कुटुंब यांच्यासमोर भूमी आणि राजाराम काका दोघेजण पुरावे घेऊन येतात. आणि तेव्हा इथे भूमी आकाश आणि त्याचबरोबर सर्व लोकांना सांगते की रागिनीच्या चांगुलपणाच्या मागे तिचा फक्त हा खोटा मुखवटा आहे. तिला काहीही तिने जे कृत्य केले त्याच्यावरती अजिबात लाज वाटत नाही आहे. तिला अजिबात त्या गोष्टीचं मनामध्ये रिग्रेट नाही आहे. ती फक्त हे सगळं तिच्या फायद्यासाठी करते आणि म्हणूनच तिने आकाशबरोबर पुन्हा एकदा चांगुलपणा दाखवत त्याला कस्टडीमधून बाहेर काढलेला आहे. नाहीतर तिच्या मनामध्ये फक्त आकाशबद्दल आणि माझ्याबद्दल तिरस्कार आहे असं भूमी सगळ्यांना पटवून देते. तर ती कशा पद्धतीने ते पुरावे गोळा करते आणि रागिनी अभिजित हे दोघेजण गुन्हेगार आहेत हे सिद्ध करते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेजण जेव्हा फिरायला गेलेले असतात तेव्हा ते दोघंजण ज्या रिसॉर्टमध्ये असतात त्या रिसॉर्टमध्ये दोघेजण 4-5 दिवसांसाठी छान आराम करायला गेलेले असतात, रिलॅक्स करायला गेलेले असतात. दोघेजण एन्जॉय करत असतानाच इथे अभिजित आणि रागिनी या दोघांना त्यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा नेहमीप्रमाणे टाकायचाच असतो. आकाशने आणि भूमीने रागिनीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. रागिनीने आकाशच्या आईवडिलांना मारलेलं असतं. त्याचबरोबर भूमीचा सुद्धा किती वेळा तरी जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आकाशला मारण्यासाठी तर खूप मोठमोठे प्लॅन्स केलेले असतात. तर या सगळ्यातून भूमी आणि आकाश हे दोघेजण वाचलेले असतात. बॉम्ब ब्लास्टमध्ये त्या दोघांना मारण्याचा जो काही कट रचलेला असतो त्याच्यामध्ये तर रागिनीने कित्येक लोकांना पैसे दिलेले असतात भूमी आणि आकाशला मारण्यासाठी. पण त्याच्यातूनही दोघेजण जिवंत राहिलेले असतात. आणि त्यानंतरसुद्धा त्यांना मारण्यासाठीचे प्लॅन रागिनी आणि अभिजित दोघेही अजिबात थांबवत नाही आणि त्यासाठी कित्येक लोकांचे त्यांनी जीवसुद्धा घेतलेले असतात. तर इकडे भूमीचा जीव वाचवता वाचवता रघु काकांचा सुद्धा जीव गेलेला असतो. एवढं सगळं करूनसुद्धा रागिनी तिची कट कारस्थानं काही थांबवत नाही. तिला जेव्हा जेल होते तेव्हा इकडे आकाश आता भूमीला म्हणत असतो की ती जेलमध्ये राहिली तर अजून आपल्याला त्रास देईल. त्यापेक्षा आपण एक काम करूया, तिच्यावरची केस मी मागे घेतो. तिला आपण सोडून घरी आणल्यानंतर तिला घरात न घेता आपण घरातून बाहेर काढूया. तिला ही संपत्ती प्रॉपर्टी हवी आहे ना, मी तिला या संपत्तीतून बेदखल करतो असं जेव्हा आकाश म्हणतो तेव्हा इथे रागिनीचं
आता जीवन खूपच जास्त कठीणमय त्याने करून ठेवलेलं असतं. आतापर्यंत जो काही काळा पैसा तिने जमा केलेला असतो तो सगळा महाजनांच्या इथे तिच्या रूममध्येच ठेवलेला असतो आणि अकाउंट्स तर सगळे बंद करून ठेवलेले असतात. त्याच्यामुळे आता तिच्याकडे पर्याय उरत नाही. तेव्हा अभिजित एका झोपडपट्टीमध्ये चाळीमध्ये तिच्या राहण्याची व्यवस्था करतो आणि तिथे राहत असताना चाळकरीसुद्धा तिला त्रास देत असतात. त्याच्यामुळे अभिजितला आकाशच्या आणि भूमीच्या या वागण्याचा खूपच जास्त राग येतो आणि त्याच्या मनामध्ये आकाशबद्दल खूपच जास्त विष हे रागिणीने निर्माण केलेलं असतं. ती म्हणत असते की तुला आता एक काम करावं लागेल अभिजित, तुला आकाशचा काटा काढावाच लागेल. जर आकाश या दुनियेतून निघून गेला ना तर ती भूमी काही करू शकणार नाही, कारण आकाश तिची ताकद आहे. आणि जर आकाशच नसेल तर भूमीला ती संपत्ती पैसा अडका तिला काही महत्त्वाचा नाही आहे. तिला फक्त आकाश आणि त्याचा जीव लाख मोलाचा आहे. तेव्हा आपण एक काम करूया, भूमीचे पंख छाटून टाकूया, म्हणजे आकाशलाच या जगातून आता टाटा आणि बाय बाय करूया, असं रागिनी अभिजितला वारंवार सांगत असते. आणि त्याच्यामुळेच इथे अभिजितच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण झालेली असते, बदल्याची भावना निर्माण झालेली असते. अभिजित म्हणत असतो की आई, ह्या वेळेला आकाशला मी सोडणार नाही. या वेळेला आकाशला संपवण्यासाठी शार्प शूटरची गरज नाही आहे. या वेळेला आकाशला मीच मारून टाकणार आहे. कदाचित माझ्याच बंदुकीतल्या गोळीवरती आकाशचं मरण लिहिलेलं आहे असं मला वाटतं आहे. तेव्हा इथे राजाराम काकांनी आकाश आणि भूमी कुठल्या रिसॉर्टमध्ये जात आहेत हे कुणालाही सांगितलेलं नसतं. पण इथे पौर्णिमा मात्र सगळ्याचा इथे ठाव ठिकाणा लावते आणि ही बातमी ती अभिजितला फोन करून सांगते. राजाराम काकांना सगळं काही माहिती असतं, पण इथे आता राजाराम काका पौर्णिमेला चांगलं सुणवतात आणि मग जातात ते अभिजित आणि रागिणीला थांबवायला आणि भूमी आणि आकाशचा जीव वाचवायला. तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर इथे आता अभिजित जेव्हा आकाशला गोळी मारतो आणि ती गोळी आकाशला लागते सुद्धा, पण आता गळ्यामध्ये लॉकेट असल्यामुळे आकाश त्यावेळेला वाचलेला असतो. पण मात्र इथे आकाशला खूप जास्त राग येतो, कारण अभिजित अजूनसुद्धा सुधारलेला नसतो. तेव्हा माझ्या भूमीला मारण्यासाठी अभिजित इतक्या खालच्या पातळीला जातोय असं आकाशला वाटतं आणि त्याला धडा शिकवण्यासाठी आकाश त्याच्या मागे मागे जातो. दोघांमध्ये हातापायी होते आणि त्याच्यामध्ये आता अभिजितच्या चुकीमुळे त्याचा जीव त्याला स्वतःला गमवावा लागतो. पण त्यासाठी इथे पौर्णिमा आणि नीलंबरी दोघी जणी भूमी आणि आकाश यांना जबाबदार ठरवतात. आणि पौर्णिमासुद्धा भूमीला श्राप देते. ती म्हणते की मी विधवा झाली आहे ना, तू सुद्धा विधवा होशील, तुझंसुद्धा वाटोळं होईल. आणि नीलंबरीसुद्धा हेच म्हणते की माझ्या मुलीला तू नको नको इतका त्रास दिला आहेस, तिच्या वाटेला तुझ्यामुळे दुःख आलं आहे ना, मग तुझंसुद्धा वाटोळं वाटोळं होणार. एका आईचा तुला श्राप आहे असं ती आता म्हणते. भूमीला खूपच जास्त त्रास होतो, पण आता याच्यामध्ये सुद्धा रागिणीला आपली पोळी भाजून घ्यायची असते. खरं तर अभिजितचा जीव रागिणीमुळे गेलेला असतो, कारण ती मुलाला समजवायचं सोडून त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण करत असते. आणि जेव्हा इथे आकाश पोलिसांना बोलावून सरेंडर होतो, जे काही झालंय ते सगळं सांगतो, त्यावेळेला इथे भूमी आणि राजाराम काका आकाशला सोडवण्यासाठी गेलेले असतात, त्याचा जामीन करणार असतात. कारण या सगळ्यामध्ये आकाशची काही चुकी नाही आहे, फक्त सेल्फ डिफेन्समध्ये इथे त्याने स्वतःला वाचवता वाचवता अभिजितचा जीव गेलेला असतो, ते सुद्धा अभिजितच्या चुकीमुळे. त्यानंतरला इथे भूमी आकाशला सोडवायला जाणार, तिथे रागिणी जाते आणि रागिणी म्हणते की या सगळ्यामध्ये आकाशची काही चूक नाही आहे, खरी चुकी तर अभिजितची आहे. त्यामुळे इथे आता रागिणीने आकाशची बाजू घेतलेली असते, कारण तिला आकाशच्या नजरेमध्ये चांगलं बनायचं असतं. भूमीला आणि राजाराम काकांना आश्चर्य वाटतं की इथे ही कशी काय सुधारली आणि तिने आकाशच्या वतीने साक्ष कशी काय दिली. रागिणीला वाटत असतं, पण रागिणीचा डाव भूमीला कळलेला असतो की रागिणीला पुन्हा एकदा आकाशच्या मनात आणि महाजनांच्या घरात जागा निर्माण करायची आहे. त्यानंतरला भूमी आकाशला घेऊन जेव्हा घरी येते तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की हा माणूस इथे काय करतोय, याला जेलमध्ये टाका, याच्यामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय. आणि भूमिताई, तू सुद्धा आहे ना विधवा होशील, आज माझ्या वाट्याला जे दुःख आलंय ना ते तुझ्या वाट्याला सुद्धा येईल. तेव्हा भूमी म्हणत असते, भास्कर पौर्णिमा, या सगळ्यामध्ये आमची काही चुकी नाही आहे. अभिजित आला होता रेस्टॉरंटमध्ये आम्हाला दोघांना मारायला, आम्ही दोघंजण रिसॉर्टमध्ये गेलो होतो ना, तिथे अभिजितला यायची काय गरज होती, तो तिथे आला होता आमच्या मागे मागे. तुला कळतंय का, आज अभिजितचा जीव गेलाय, कदाचित त्याच्या चुकीमुळे आकाशचा सुद्धा जीव गेला असता, मग तू काय म्हणाली असतीस ग.
तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते की माझा तुला तळतळाट लागेल, तुझंसुद्धा जीवन सुखी कधीच होणार नाही, तू सुद्धा विधवा होशील, तुझंसुद्धा वाटोळं होईल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की तुझ्या या श्रापामुळे माझं वाटोळं होईल असं मला वाटत नाही, कारण माझी आणि माझ्या नवऱ्याची आकाशची काही चुकी नाही आहे. तेव्हासुद्धा इथे आता रागिनी इथे पौर्णिमेलाच गप्प करते. ती म्हणत असते पौर्णिमा शांत हो, या सगळ्यामध्ये आकाशची काही चुकी नाही आहे, चुकी तर अभिजितची होती ना, प्लीज तू शांत हो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते आई तुम्ही हे काय बोलताय, या आकाशची बाजू घेताय, असं करू नका, या सगळ्यामध्ये अभिजितची काय चुकी होती. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की मी तुम्हाला सगळ्यांना पुरावा देईन की या सगळ्यामध्ये आमची चुकी नाही आहे, तर अभिजितची चुकी आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा तुम्ही दोघीजणी जो काही मला श्राप देताय ना, माझं वाटोळं होईल म्हणताय. आज मी एका बाळाला जन्म देणार आहे, मी आई होणार आहे, पण त्याची तुम्हाला काळजी नाही आहे. तुम्ही मला तळतळाट देताय आणि त्यासाठी की आमची त्यासाठी काही चुकीच नाही आहे, आमच्यामुळे अभिजितचा जीव गेलेलाच नाही आहे. खरं तर अभिजितच्या चुकीमुळे माझा किंवा माझ्या नवऱ्याचा जीव गेला असता, कारण नसताना, कळतंय तुम्हाला. तेव्हा इथे भूमी राजाराम काकांना म्हणते की राजाराम काका तुम्हाला तर माहिती आहे ना, तुम्ही स्वतः अभिजितच्या तावडीतून आम्हाला वाचवायला आला होतात. तेव्हा राजाराम काका म्हणतात की अगदी बरोबर, या सगळ्यात आकाश आणि भूमी यांची काही चुकी नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते राजाराम काका आपल्याला त्या रिसॉर्टमध्ये जायचं आहे जिथे तुम्ही आमचं बुकिंग केलं होतं. त्यानंतरला राजाराम काका आणि भूमी दोघेजण येतात आणि संपूर्ण CCTV फुटेज त्या दिवसाचं बघत असतात. तेव्हा इकडे आता गार्डनमध्ये जो काही कार्यक्रम त्यांचा ठेवण्यात आलेला असतो तिथलं फुटेजसुद्धा बघितलं जातं. आकाश आणि भूमी दोघेजण डान्स करत असतात, मुलांबरोबर खेळ खेळत असतात आणि तिथून राजाराम काका धावत पळत येतात. त्यानंतरला ज्या ठिकाणी रिसेप्शन असतं त्या ठिकाणी अभिजित आणि रागिनी हे दोघेजण विचारपूस करायला आलेले असतात आणि त्या फुटेजमध्ये रागिनी लपून छपून आकाश भूमी यांना बघते, हे सुद्धा आता त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. त्यामुळे भूमीला जो संशय आलेला असतो की इथे रागिनी चांगलं बनण्याचं फक्त नाटक करते, त्याचे पुरावेसुद्धा तिच्या हातामध्ये लागतात. आणि अभिजित आणि रागिनी ज्या गाडीमधून आलेले असतात ती गाडीसुद्धा तिथे उभी असते आणि त्या फुटेजमध्ये दोघेजण आता रिसेप्शनजवळ येताना दिसत असतात. त्यानंतरला ज्या ठिकाणी अभिजित उभा राहून गोळी मारण्याचा प्रयत्न करत असतो त्या ठिकाणी सुद्धा कॅमेरा असतो आणि त्याच्यामध्ये रागिनी आणि अभिजित दोघेजणसुद्धा दिसत असतात. तेव्हा थोड्या वेळाने रागिनी तिथून गायब होते, कारण का राजाराम काका तिथे येतात आणि अभिजितला एकट्यालाच उभं ठेवते. हे सगळं आता त्या फुटेजमध्ये आलेलं असतं, जेणेकरून रागिनी स्वतःला वाचवते आणि अभिजितला पुढे करते. त्याचबरोबर इथे CCTV फुटेज घेऊन भूमी घरी येते आणि सगळ्यांना म्हणत असते की तुम्हाला असं वाटतंय की अभिजितच्या मृत्यूला आम्ही दोघेजण जबाबदार आहोत. थांब पौर्णिमा आणि आई आणि त्याचबरोबर रागिनी आत्या तुम्हीसुद्धा बघा. तेव्हा त्या दिवसाचं फुटेज इथे भूमी आता सगळ्यांना स्क्रीनवरती दाखवते. तर रागिनी आणि अभिजित दोघेजण रिसॉर्टमध्ये आलेले असतात आणि रिसेप्शनजवळ विचारपूस करत असतात भूमी आणि आकाशबद्दल. त्यांची रूम कुठली आहे, त्यांचे प्लॅन काय आहेत, सगळं विचारलं जातं. त्यानंतरला अभिजितच्या हातामध्ये बंदूक असते आणि त्याच्याबरोबर रागिनीसुद्धा असते. ते दोघेजण जेव्हा आकाशवरती बंदूक ताणतात त्यावेळेला जिथे उभे असतात तिथेसुद्धा CCTV कॅमेरा असतो आणि त्याच्यामध्ये सगळं कैद झालेलं असतं. तेव्हा इकडे भूमी म्हणते बघितलं तुम्ही, म्हणजे एवढं सगळं होऊनसुद्धा रागिनी आत्यांनी इथे आकाशच्या आईवडिलांना मारलं, रघु काकांना मारलं, तांडेलला मारलं, मला किती वेळा तरी मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या आकाशलासुद्धा किती वेळा तरी मारण्याचा प्रयत्न केला, कितीतरी त्यांनी डाव रचले, हे तुम्हाला कुणालाही दिसत नाही आहे. हाच अभिजित जेव्हा आता तो मृत्यू पावला आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यांना त्याची एवढी माया येते, पण त्याने जेव्हा जेव्हा मला त्रास दिला, मला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या नवऱ्याला त्रास दिला, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निलंबरी आई, तू आणि त्याचबरोबर पौर्णिमा, तुम्ही दोघींनी त्यांना का नाही समजावलं की तू चुकीच्या मार्गाला जातोयस, असं करू नकोस, असं का नाही पौर्णिमा तू सांगितलंस. उलट तू तुझ्या नवऱ्याला माहिती देत होतीस की आम्ही कुठल्या रिसॉर्टमध्ये गेलोय, हे तूच सांगितलं होतंस ना त्याला फोन करून. कारण अभिजितचा शेवटचा कॉल रेकॉर्ड बघ, त्याच्यामध्ये तूच त्याला फोन केलेला आहेस ही माहिती द्यायला की आम्ही कुठल्या रिसॉर्टमध्ये आहोत, नाहीतर त्यांना कळलंच नसतं की आम्ही त्या ठिकाणी आहोत. राजाराम काकांनी या सगळ्याची काळजी घेतली होती. आणि भूमी निलंबरीला म्हणते की तू एका मुलीला तळतळाट देतेस, म्हणजे पौर्णिमा तुझी मुलगी आहे, तिचं दुःख तुला कळतंय, पण मी सुद्धा तुझी मुलगीच आहे ना गं, मग माझं दुःख तुला कळलं नाही. जेव्हा इथे अभिजितने नेहमी आम्हाला मारण्याचा डाव रचला तेव्हा तुम्ही दोघींनी त्यांची मदतच केली, मग तेव्हा तुला माझी किंवा माझ्या नवऱ्याची काळजी नाही वाटली.
अभिजितचा मृत्यू झाला त्याचं आम्हालासुद्धा दुःख आहे, पण या सगळ्यामध्ये आकाशची किंवा माझी चुकी नाही आहे, तर सर्वस्वी अभिजित त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे. कळतंय तुम्हाला? आणि रागिनी आत्यासुद्धा त्या ठिकाणी तुम्ही बघा, रागिनी आत्यासुद्धा अभिजित बरोबर त्या रिसॉर्टमध्ये आहेत ना. मग आता आपला मुलगा चुकीचं वागतोय तेव्हा रागिनी आत्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही आणि आता चांगुलपणाचा आव आणतायत. तर इकडे भूमीने रागिनीचा जो काही चांगुलपणाचा मुखवटा ती दाखवण्याचा प्रयत्न करते, ती आता आकाशसमोर आणि संपूर्ण महाजन पटवर्धन यांच्यासमोर टराटरा भूमीने फाडलेला असतो. ते सुद्धा पुरावे सादर करत तो तिचा खोटा मुखवटा तिने फाडून सगळ्या चिंधड्या करून टाकलेला असतो. आणि भूमी म्हणते की आता तुम्ही आकाशला अरेस्ट केलं होतं, त्याला सोडून आणण्यासाठी आमची मदत केली आहे ना तुमच्या स्वार्थासाठी, पण इथे आम्हाला त्याचं काही कौतुक वाटत नाही आहे. कारण तुम्ही जेव्हा जेलमध्ये गेला होतात ना, तुम्ही तर जन्मठेपेसाठी गेला होतात, त्यामध्ये तुमची चुकी होती. तरीसुद्धा आकाशने तुमच्यावरचे सगळे गुन्हे त्यांनी मागे घेतले होते, तुमच्यावरची केस मागे घेतली होती आणि तुम्हाला फक्त बिझनेसमधून आणि इथे संपत्तीमधून बेदखल केलं होतं. कळलं ना तुम्हाला? पण इथे आकाशने सुद्धा तुमच्यावरती उपकार केले, तुम्हाला जेलमधून बाहेर काढलं आणि या वेळेला तुम्ही काही उपकार वगैरे केलेले नाही आहेत. कारण का या सगळ्यामध्ये आकाशची काही चुकीच नाही आहे. चुकी जर कुणाची आहे तर तुमची आणि अभिजित या दोघांची आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की मला तळतळाट आणि श्राप द्यायला दोघीजणी पुढे येता, पण आता अभिजितची चुकी बघताय ना, कोण आलं होतं आमच्या मागे मागे. मग जर अभिजितला स्वतःचा जीव इतका महत्त्वाचा होता ना, तर त्याने आम्हाला मारायला यायचं नव्हतं. आकाशला जर गोळी लागली असती आणि माझ्या नवऱ्याचा जीव गेला असता तर तुम्ही दोघींनी काय दिलं असतात? तर ती गोळी या लॉकेटला लागली म्हणून नशीब, नाहीतर ती गोळी आकाशच्या छातीमध्ये लागली असती. कळलं का तुम्हाला? अभिजितच्या चुकीमुळे आज माझा नवरा जिवंत नसता, पण तुम्हाला फक्त अभिजितचा कळवळा आला आहे, माझ्या नवऱ्याचा आणि माझा नाही. तर इथे भूमीने आता पुरावे सादर करत इथे रागिनीचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं आणि अभिजितच्या मृत्यूच्या मागे मला आणि आकाशला जबाबदार ठरवणाऱ्या सगळ्यांच्या तोंडावरती पुरावे मारत इथे भूमीने सिद्ध केलेलं असतं की या सगळ्याच्या मागे आमचा हात नाही आहे, तर अभिजित स्वतः त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे. आणि त्याच्याचबरोबर रागिनीसुद्धा हे भूमीने पुराव्यानिश्चित सिद्ध केलेलं असतं.